नमस्कार मित्रांनो. डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स या सदराखाली आज आपण एका वेगळ्या विषयावरती बघणार आहोत आणि तो विषय आहे खूप आपल्या लहान मुलांना आवडणारा, तो म्हणजे त्यांची खेळणी. या खेळण्यांचं आर्थिक उत्पादन कसं करायचं, त्यासाठी काय सामुग्री लागू शकते, कसं बनवायचं, काळजी काय घ्यायची. लहान मुलांची खेळणी असल्यामुळे त्याच्यामध्ये सेफ्टी, सुरक्षितता ही फार महत्त्वाची असते आणि त्या दृष्टीने आपण आज काही 1-2-4 स्लाइड्स बघणार आहोत की जिथे आपल्याला कळून येईल की खेळणी आणि त्यांचं बनवण्याचं साहित्य आणि कशी बनवायची, आणि त्याचं डिटेल प्रशिक्षण आपण नंतर आपल्या वर्गांमध्ये घेणारच आहोत. पण ही एक फक्त तोंड ओळख आहे की ज्याने आपल्याला आणखीन एका नवीन विषयाची आज सुरुवात करायला मिळणार आहे. तुम्ही इथे बघताय की टॉईज, खेळणी, आणि ही सगळ्या लहान मुलांना तर प्रिय असतातच, पण त्याचबरोबर त्यातनं आपण काही त्यांना शैक्षणिक मार्गदर्शनही करता येऊ शकतं. काही खेळणी अशी असतात की जिथे त्या मुलांना इनोव्हेशन किंवा त्यांचे जी बुद्धीला चालना द्यायची जी गरज असते ती या खेळण्यांमधनं आपण साकारू शकतो. आणि त्यासाठी स्वतः बनवलेलं खेळण्याने खेळायची जी मजा आहे किंवा स्वतः बनवलेल्या खेळण्यामध्ये जर आपण चांगल्या पद्धतीने जर त्याचा एक आराखेबंद नियोजन केलं आणि त्या नियोजनामध्ये जर आपण ही खेळणी बनवली तर मला वाटतं आपल्याला त्याचा जास्त अनुभव सगळ्यांना, पालकांना, आणखीन मुलांना घेता येईल. आणि त्या दृष्टीने आपण या काही 4-5 स्लाइड्स आहेत त्याच्यावरती बघूया. आता ह्या स्लाईडमध्ये किंवा चित्रात तुम्हाला दिसतं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या खेळणी आहेत, त्याच्यामध्ये काही गाड्या दिसत आहेत, विमान दिसतं आहे, क्रेन दिसते आहे, बोट दिसते आहे, घसरगुंडी दिसते आहे, काही प्राणी पक्षी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची जिक्सॉ पझल्स आहेत की जी आपण एकमेकाला जोडून त्याच्यावरती करू शकतो. काही टॉवर्स आहेत, मुलामुलींचे शेप आहेत, झोपाळे आहेत. आणि एकंदर या खेळण्यांसाठी काय काय गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत त्या या इथे आपण यामधल्या जे आपलं चित्र आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की खेळण्यांना लागणारं साहित्य, खेळणी बनवताना त्या लागणाऱ्या ज्या सुरक्षिततेचे नियम, आणि हे डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. उजवीकडे आपण बघताय की इथे प्लास्टिक आणि लाकूडापासून खेळणी बनवायची ही खूप जुनी पद्धत आपल्याकडे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये अवेलेबल आहेच. प्लस त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे धातू आणि वेगवेगळे, आता प्लास्टिकचा जमाना आल्यामुळे प्लास्टिक आणि कंपोजिट्स आणि फॅब्रिक, आणखीन कलर, आणखीन अशा अनेक प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये करून ती ॲट्रॅक्टिव्ह केली जातात. ही ॲट्रॅक्टिव्ह केल्यानंतरच ती मुलांना आवडतात. वेगवेगळी त्याची रंगरचना जी आहे आणि त्याचे जे शेप आहेत किंवा जे हुबेहूब आपल्याला बाहेरच्या जगामध्ये दिसतं त्या प्रकारचंच जर आपण इथे करू शकलो तर त्याला जास्त आनंद आपल्याला घेता येतो. आणि हे बनवताना त्याला लागणारं साहित्य आपल्याला बाजारात सहज उपलब्ध आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं तसं खेळण्यांमध्ये सुरक्षितता ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्यासाठी काही मानके किंवा स्टँडर्ड्स तयार केलेली आहेत की कुठल्याही खेळण्याला तीक्ष्ण, तोफदार कोपरा किंवा कोना असू नये. तसंच ती चांगली स्मूथ, गुळगुळीत असावीत. त्याला वापरलेलं मटेरियल जे आहे, रंग आहे, प्लास्टिक आहे, ह्याच्यामध्ये कुठलेही विषारी घटक असता कामा नयेत. आणि तसंच ही करताना ती सहज हाताळता यायला पाहिजेत. त्या खेळणी तुमच्याशी काही प्रकारे संवाद, म्हणजे अगदी बोलू शकली नाहीत. आजकालच्या खेळण्यांमध्ये आपण ऑडिओसुद्धा देऊन त्यांना बोलण्याचंसुद्धा हे करू शकतो, पण तरीसुद्धा काहीतरी संदेश ती पोचवतील, काहीतरी शैक्षणिक मूल्य आपल्याला त्यातनं मिळेल. आणि असं जर आपण केलं तर सौंदर्यशास्त्र, आपण कुठलीही गोष्ट विकत घ्यायला जातो तेव्हा ती त्याचं काम कसं होतं, त्याचं फंक्शनॅलिटी कशी आहे, त्याचप्रमाणे आपण त्याचं ॲस्थेटिक्स किंवा एक सौंदर्यशास्त्र या आपण त्याच्यामध्ये बघतो. आणि त्याचा उद्देश एवढाच असतो की आपल्याला ते खेळणं हातात घेऊन खेळावं असं वाटलं पाहिजे, त्याच्यावरती आपल्याला आनंद लुटता यायला पाहिजे. आणि जे कायदेशीर संरक्षण किंवा निवडलेल्या वस्तूंचं एक त्याच्यावरती आपण काय वापरलेत, कुठले रंग वापरलेत, कुठलं प्लास्टिक वापरलं आहे, जर ते तोंडामध्ये गेलं तर ते अपायकारक आहे का, आणि असेल
आणि जर दुसरा आपल्याकडे पर्याय नसेल तर त्याच्यावरती मोठी वॉर्निंग हे आपल्याला किंवा एक सुरक्षतेचं फलक त्याच्यावरती लावायला लागतो. खेळण्यांमध्ये आपण वापरलेलं साहित्य असतं हे सहजासहजी ज्वलनशील किंवा ज्वलन होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. त्याच्यामध्ये जर सैल किंवा लूज पार्ट्स असतील तर ते पार्ट नाकातोंडात जाऊन किंवा आपल्या कुठल्याही शरीराच्या भागाला त्याची इजा होणार नाही. चुकूनसुद्धा लहान मुलाच्या हातनं अनवधानाने जर ते तिकडे गेलं तर त्याची इजा ही फार मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि त्यासाठी आपल्याला हा धोका हे सांभाळून आपल्याला त्याचं डिझाईन करावं लागतं, त्याचे मांडणी करावी लागते, त्याचं उत्पादन करावं लागतं. आणि जर एखादा याच्यामध्ये जर आपण विद्युत वापरत असू तर ती साधारण लो व्होल्टेज बॅटरी 5 ते 10-12 व्होल्टेजपर्यंतची बॅटरी असेल तर ती सुरक्षित असते. त्यापेक्षा जास्त जर वापरायची गरज पडली तर शक्यतो त्याची रचना तशी करू नये आणि जर असेलच तर मोठ्यांच्या निगराणीखाली ते वापरावं असं त्याच्यावरती मोठ्या अक्षरात लिहायला आपल्याला पाहिजे. ह्याच्यामध्ये आपण म्हटलं तसं की वेगवेगळ्या प्रकारचे रंग ग्लू वापरतो. हे सगळेच्या सगळे आज जसं आपण ऑर्गॅनिक फळं भाज्या आपल्याला मिळतात तसंच ह्याही प्रकारचे रंग ग्लूज आणि सगळे मटेरियल जे आहे हे जसं आपण आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या प्लास्टिकमध्ये करतो तर ते वेगळ्या क्वालिटीचं प्लास्टिक असतं आणि त्याच क्वालिटीचं प्लास्टिक या खेळण्यांमध्ये पण आपल्याला वापरायला पाहिजे. आता ही खेळणी आपण 3-4 प्रकारे करू शकतो की ज्या जिक्सॉ पझल्स आहेत की एक आकार कुठला तरी आपण आपल्या डोक्यात धरतो. मग ते निसर्ग सौंदर्य असू दे, प्राणी असू दे किंवा एखादं गाडी असू दे, बिल्डिंग असू दे, एखादं आपलं कुठलं स्ट्रक्चर जे राणीचा भाग आहे, जिजाबाईचा टॉवर आहे किंवा अशा प्रकारचं एखादं जेजुरीचं देऊळ आहे तर त्या देवळाचा फोटो घेऊन तो एका ठराविक किंवा वेड्यावाकड्या मार्गाने कापायचा आणि तो मुलांना जोडता यायला पाहिजे. लाकडाचं, कागदाचं, प्लास्टिकचं अशा वेगवेगळ्या आकारात आपण देऊ शकतो. वेगवेगळे शेप्स आहेत की ज्याच्यामधनं त्यांना थोडीफार भूमिती, गणित, सायन्स याचंही नॉलेज किंवा शैक्षणिक पात्रता मिळाली पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये त्रिकोण, सर्कल, गोल आपण हे जर करू शकलो तर आपल्याला त्याच्यावरती एक चांगलं शैक्षणिक पात्रताही त्याची वाढवता येईल. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स हे सुद्धा एक चांगल्या प्रकारची खेळणी आपण म्हणू शकतो. लो कॉस्ट खेळणी आपण काही त्याच्यावरती व्हिडिओज केलेले आहेत किंवा काही माहिती आपण याच्या आधी पण घेतलेली आहे की साधं प्लास्टिकची बादली किंवा एखादा जर आपल्याकडे फक्त दोरा आणि काही कापड असेल तर त्याच्यावरनं आपण कशा बाहुल्या बनवू शकतो किंवा एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट डमरू आहे किंवा अगदी माउथ ऑर्गनसुद्धा आपल्याला सहज बनवता येतो. ब्लॉक्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे की त्याच्यातनं आपण मोठ्या कुठल्या रचना घडवून आणू शकतो आणि मुलांना त्या मेकॅनोसारख्या किंवा लेगो ब्लॉकसारख्या आपण त्या ब्लॉक्सचा त्यांना वापर करू शकतो. कला साहित्य आहे की ज्याच्यात आपण त्यांना ड्रॉइंग काढायला शिकवतो किंवा एखाद्या मेणाला, कागदाला, मातीला, चिकणमातीला त्याला आपण आकार देऊन त्यातनं काही मूर्ती बनवायला शिकवतो. तसंच आपण काही नवीन आता IoT जे आपण म्हणतो इंटरनेट ऑफ थिंग्स किंवा सेन्सर्स जे छोटे छोटे बाजारात आलेले आहेत त्याचा वापर करून छोटी म्हणजे फिजिकल किंवा केमिकल इंडस्ट्रीशी जोडणारी किंवा खेळणी आपण त्यातनं बनवून घेऊ शकतो. वेशभूषा, केशभूषा, बाहुल्यांना त्यांचं वेणीफणी करायची. आणखीन ह्या गोष्टी आज ब्युटिशियनच्या कोर्स आणखीन याच्यासाठी गरज नाही आहे पण त्यात मुलींना खूप आनंद मिळतो आणि अशा प्रकारची खेळणी आपण चांगली करून त्यांना घेऊ शकतो. आणि ह्याचं सगळं नियोजन जे आहे ते आता या स्लाईडमध्ये आपण बघतो आहे की जर आपण या खेळण्यांचं जर ॲनिमेशन केलं या अशा प्रकारच्या खेळणी तर त्याच्यातनं आपल्याला छान प्रकारे मुलांना चांगलं शिकवता येईल. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या मुवमेंट्स करून दाखवता येतील. अशा या इथे आपण आता बघतोय ह्या मुवमेंट्स त्यांच्या चालू होत आहेत आणि ही खेळणी प्रात्यक्षिक रूपात ज्या वेळेला आपण त्यांच्याकडनं करून घेऊ त्यावेळेला त्यांना जो खरा छान आनंद मिळेल त्यातनं आपण चांगल्या पद्धतीने काम करून घेऊ शकतो.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. असेच व्हिडिओ आपण करत राहू आणि याच्यापुढे आपण पुढे जाऊन नवीन विषयांची माहिती घेऊ. धन्यवाद. तुमचा अभिप्राय कळवा.